तुम्हाला आठवतं का? एक काळ असा होता जेव्हा रस्त्यावर आपल्याला काही प्रकारच्या गाड्या दिसायच्या आणि आपण त्यातून प्रवासही करू शकत होतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना गाड्यांचा अनुभव पहिल्यांदा लहानपणी कधीतरी आला असेल. 1990च्या दशकापर्यंत भारतीय ग्राहकांकडे कार खरेदी किंवा वापरण्यासाठी फारच कमी पर्याय होते. काही कंपन्यांची काही मॉडेल्स होती आणि त्या काळी उपलब्ध असलेल्या गाड्या अतिशय मर्यादित वैशिष्ट्यांसह मूलभूत गरजा आणि आराम देणाऱ्या होत्या. कालांतराने आपल्या देशातील कार उद्योगाचा विकास कसा झाला यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर बदल पाहिला. आज आपण लहान, मोठ्या किंवा मध्यम आकाराच्या सर्व प्रकारच्या कार पाहतो आणि या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मोठ्या ब्रँड्सच्या कार मोठ्या संख्येने आपल्याकडे आणल्या जातात. तर हे बदल कशामुळे झाले? एक तर अनेक परदेशी कंपन्यांना देशात प्रवेश दिला गेला, मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ झाली, मोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे कारच्या किमतीत घट झाली, कारची विक्री त्यामुळे वाढू लागली. स्थानिक कंपन्याही वाढत्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय म्हणून सुरू झाल्या. परंतु इथे मुख्य प्रश्न असा आहे की या सर्व कंपन्यांना ग्राहकांना काय हवंय ते कसं कळेल आणि त्या मागणीसाठी त्यांनी इतक्या लवकर कसं जुळवून घ्यायचंय हा आहे. ही प्रक्रिया सुलभ करणाऱ्या इतर संबंधित तंत्रज्ञानाच्या श्रेणीसह आयटीचा उपयोग होतो. आयटी आणि तंत्रज्ञानाने कार कंपन्यांना हे करण्यास कशी मदत केली असं तुम्हाला वाटतं? तर कार डिझाईन करण्याच्या प्रक्रियेपासून सुरुवात करूया. आता असं दिसतं की कारला फक्त इंजिन, 4 चाकं, नियंत्रण आणि धातूची बॉडी असणं आवश्यक आहे. परंतु जेव्हा आपण प्रक्रियेकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की इतर अनेक गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ, कारचे इंजिन शक्तिशाली असलं पाहिजे आणि तरीही इंधन कार्यक्षम असावं. कारचे शरीर हलके असले पाहिजे, परंतु अपघात झाल्यावर ते टिकून राहण्यासाठी पुरेसे मजबूत असावे. कारची नियंत्रणे सोयीस्कर असावी जेणेकरून ड्रायव्हर सहजपणे ती चालवू शकेल आणि प्रवाशांसाठी सुद्धा सोयीस्कर असेल. आणि अर्थातच सतत वापरल्यानंतरही कार स्वतःच शक्य तितका काळ टिकली पाहिजे. तर तुम्ही कल्पना करू शकता कारची रचना आणि बांधणी कशी करावी यामागे अनेक घटक आहेत ज्यांचा विचार करणं आवश्यक आहे. यापूर्वी कार कंपन्यांना डिझायनर्सची गरज होती जे कागदावर डिझाईन तयार करतील. मग कंपन्या कारचे भौतिक मॉडेल तयार करतील जेणेकरून ते वास्तविक जगात कसं कार्य करते. कार बनवताना ते अधिक कार्यक्षम आणि वापरण्यास अधिक चांगले बनवताना कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले जाऊ शकते हे देखील त्यांना पाहावे लागेल. आणि अर्थातच कारची रचना देखील अशी असावी की बाजारात आणि ग्राहकांमध्ये तिला मागणी असेल. आयटीच्या वापरामुळे यातल्या अनेक प्रक्रिया खूप सोप्या झाल्या. उदाहरणार्थ, कागदावर एखादा डिझाईन तयार करण्याऐवजी कार डिझायनर आता संगणकावर सॉफ्टवेअरच्या मदतीनं डिझाईन तयार करू शकतो. तसंच चाचणीसाठी भौतिक मॉडेल तयार करण्याऐवजी डिझाईन फक्त एका विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये ठेवलं जाऊ शकतं जे सगळं काही करू शकेल, इलेक्ट्रॉनिक चाचणीसारखं. कार तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची निवड संगणकाद्वारे देखील केली जाऊ शकते. विशिष्ट कार मॉडेलसाठी कोणत्या प्रकारचे धातू, प्लास्टिक आणि पेंट्स सर्वात योग्य असतील याची प्रत्यक्ष चाचणी घेण्याऐवजी आता ही निवड संगणकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केली जाऊ शकते. आता ह्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया देखील आहे. यापूर्वी जेव्हा उत्पादन लाईनवर कार तयार केल्या जात होत्या तेव्हाही असंख्य कामे कर्मचाऱ्यांना शारीरिकरित्या पार कराव्या लागत होत्या. आता मात्र रोबोटिक्सच्या वापरामुळे उत्पादन लाईनवरील लोकांची संख्या कमी झाली आहे. खरं तर अनेक प्रकरणांमध्ये जिथे एखादे विशिष्ट कार्य लोकांसाठी शारीरिकरित्या करणं धोकादायक असू शकतं तिथे रोबोटिक उपकरणांना तेच कार्य हाती घेणं पूर्णपणे शक्य आहे. हे मानवांना अपघात किंवा इजा होण्यापासून कोणताही धोका पूर्णपणे टाळण्यास मदत करू शकतं. यासह कार डिझाईन आणि तयार करण्याच्या प्रक्रियेला देखील कार्यक्षम आणि पूर्णपणे सुरक्षित बनवू शकतो.
आता तुम्ही कार खरेदी केल्यानंतर ती वेळोवेळी देखभालीसाठी पाठवली जाते, बरोबर? खरं तर गॅरेजमधील तंत्रज्ञाना सर्व भागांची प्रत्यक्ष तपासणी करावी लागते. पण आता ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक सेन्सरसह संगणकीकृत झाल्यामुळे तंत्रज्ञ सहजपणे तुमची कार संगणकावर प्लग इन करू शकतात आणि तपासू शकतात. एका प्रकारे कार स्वतःच त्यांना सांगेल की काय निश्चित करणं आवश्यक आहे. यामुळे वाचलेल्या वेळाची आणि मेहनतीची तुम्ही कल्पना करा. कारची दुरुस्ती आणि सेवा करणं देखील खूप सोयीचं झालंय आता. या तंत्रज्ञानाबद्दल धन्यवाद. इतर उद्योगांप्रमाणेच ऑटोमोबाईल उद्योगाला देखील IT आणि इतर तंत्रज्ञानाचा खूप फायदा झालाय आणि भविष्यात हे फक्त मोठ्या प्रमाणात वाढतच राहणार आहे. आज आपण इंधनांवर चालणाऱ्या वाहनांपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत ऑटोमोबाईल तंत्रज्ञानातील बदलांची वाढती मागणी पाहतोय आणि या प्रक्रियेत अर्थातच IT एक प्रमुख भूमिका बजावत राहील.